हॅलो गाईज, नमस्कार. मी अंकिता तुमचं स्वागत करते अजून एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ असणार आहे शिर्डीमधला. का तर याचं कारण म्हणजे आत्ता रिसेंटच माझा 5 डिसेंबरला बर्थडे झाला. तर त्या बड्डेनिमित्त यांनी माझ्यासाठी एक सरप्राईज ट्रिप ठरवली होती. तर याचं पहिलं डेस्टिनेशन होतं शिर्डी. सो आम्ही तिकडंच गेलो होतो. तर आम्ही 6 तारखेला पहाटे निघलो होतो आणि अराऊंड 11पर्यंत आम्ही तिथं पोचलो. गेल्यावर पहिला आराम केला आणि त्यानंतर आम्ही दर्शनासाठी निघालो. तर ही एकदम संध्याकाळची वेळ होती. 5-6 वाजता आम्ही दर्शनासाठी निघालो होतो. पण त्याआधी पहिला आम्ही नाश्ता केला, कारण दर्शनासाठी गेल्यावर खूप गर्दी असते, खूप वेळ लागतो. सो आम्ही पहिलं नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो. तर आम्ही सगळे मिळून 6 जण गेलो होतो आणि आमची छोटे छोटे 2 पिल्लं होती. तर इकडं बघा, आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबले. आम्ही ऑर्डर केली होती. तोपर्यंत यांनी आईस्क्रीम खाऊन घेतलं. बाबू पण त्यांच्यासोबत खात होता. मस्त गप्पा मस्करी मज्जा आमची चालूच होती. आणि हे आमचे मुकेश राव. सो फायनली आमचा नाश्ता वगैरे सगळं झालं आणि आम्ही निघालो मंदिराकडे. तर गाडी आम्ही थोडी लांबच पार्क केली होती, कारण खूप गर्दी असते पार्किंगला. आणि तिकडून आम्ही चालत चालत मंदिराकडे निघालो होतो. रोडने फुल मस्ती मजा आमची चालूच होती. हे आमचे मुकेशराव सगळ्यांची फुल खेचत होते. मी जसं फुल व्लॉगमध्ये सारखं फायनली असं बोलत असते, तर त्यावरूनच मुकेशराव मला चिडवत होते आणि आमची त्यावरूनच मस्ती चालू होती. सो हे बघा, आता आपण मंदिर परिसराच्या बाहेर आलो आहे. मूर्ती बघा साईबाबांची किती सुंदर आहे. तर इकडे एक उद्यान झालं आहे. आय गेस हे आत्ता रिसेंटच झालं असावं असं मला तरी वाटतंय. ॲक्च्युली शिर्डी हे आमचं खूप जवळचं ठिकाण आहे. का तर त्याच्यामागं खूप मोठी स्टोरी आहे. पण खूप जवळच आहे. असं काही आमची ट्रिप ठरली तर पहिलं डेस्टिनेशन आमचं शिर्डीच असतं. आम्ही साईबाबांचं दर्शन घ्यायला नक्कीच जातो. तर बघा, इथं जाता जाता आम्हाला हे दादा भेटले. त्यांनी आम्हाला चंदनाचा टिक्का लावला सगळ्यांनाच. आम्ही सगळ्यांनी तो लावून घेतला होता. हे बघा, इथं लास्टला मी बाबूला सुद्धा तो टिक्का लावून घेतला आणि तो लावून घेतो. त्याला फार आवडतं असं लावून घ्यायला. ही आमची फुल गँग ती चालत चालत चालली आहे. यांनी त्या बाबांना थोडे पैसे दिले. बाबूचं हे ॲक्च्युली पहिलं साईबाबांचं दर्शन होतं शिर्डीतलं आणि आम्ही खूप एक्सायटेड आणि हॅप्पी पण होतो. आणि बर्थडेनिमित्त माझं पण तिकडं जाणं झालं, कारण गेली 2 वर्ष मी पण शिर्डीला गेली नव्हती. यांचं जाणं होत होतं पण माझं काही झालं नव्हतं स्पेशली. सो आम्ही निघालो आणि आता आम्ही आतमध्ये एंटर केलेलं आहे. साईबाबांच्या मंदिरात कॅमेराज मोबाईल अलाउड नसतं. सो आम्ही पहिलं इकडं आलो लॉकर्समध्ये सगळं ठेवायला. तर आम्ही इकडं चप्पल्स मोबाईल वगैरे सगळ्यांचं इथं आम्ही जमा केलं. त्यानंतर मला काहीही शूट करता आलं नाही, कारण मोबाईलच बाहेर होते. इकडे आम्ही सगळ्यांचे मोबाईल वगैरे ठेवून दिले.
मोबाईल्स वगैरे ठेवले आणि आम्ही दर्शनाला गेलो. दर्शनासाठी अराउंड आम्हाला 2.5-3 तास लागले असतील. त्यानंतर मग आम्ही या बाहेर जे गार्डन होतं तिथं आलो. बाबूची मस्ती बघा, आत्ता बाबू पडता पडता वाचला आहे, पण बाबूची मस्ती आमच्या काही थांबत नाही. तर पुढं बघा तुम्ही, पुन्हा तो तिथंच जातो आणि तिथं एकटंच त्याला चढायचं असतं. बघा तुम्ही आता बघितली बाबूची मस्ती. आता बघा स्वतः जाऊन चढतोय. तो काय ऐकत नव्हता, त्यामुळे त्याच्या पप्पांनी त्याला फायनली उचलून घेतलं आणि चल म्हटले बाबा. त्यानंतर आम्ही तिथं थोडंफार फोटोशूट वगैरे केलं, मस्त फोटोज वगैरे काढून घेतले आणि गेलो आम्ही गाडीकडे आमच्या. त्यानंतर मग आम्ही गेलो जेवण करायला, म्हणजे साईबाबांचा प्रसाद घ्यायला. जो प्रसाद घ्यायला आम्ही इकडे आलेलो आहे. ती आम्हाला खूप उशीर झाला होता. लास्टच्या आम्ही पंक्तीलाच गेलो होतो, बंदच होणार होतं. लकीली आम्हाला तिथं भेटले तिकीट्स आणि आम्ही गेलो. हे बघा हॉलमध्ये एंट्री केलेली आणि गर्दी बघू शकता गाईज. इथं कंटिन्यू एवढीच गर्दी असते. ॲक्च्युली बाबू एवढा त्रास देत होता, एवढा हॉलमध्ये इकडं तिकडं पळत होता, त्यामुळे पटपट जेवणावरून घेतलं आणि तिकडून बाहेर पडलो. तर बाहेरचा परिसर बघा तुम्ही. शिर्डी हे असं ठिकाण आहे जिथे कायमच गर्दी असते, त्यामुळे इकडं एकदम गजबजलेला परिसर असतो हा, खूप प्रसन्न असा. त्यानंतर मग आम्ही तिकडून निघालो आणि आता चाललो होतो स्पेशली आम्ही आईस्क्रीम खायला. तर आम्ही आईस्क्रीम खायला तिकडे बसलो आणि हे जे आईस्क्रीमचं दुकान दिसतंय तुम्हाला, उन्नती आईस्क्रीम, हे आमचं ठरलेलं दुकान आहे. आम्ही कायम तिथंच आईस्क्रीम खातो. आईस्क्रीम वगैरे खाऊन झाल्या, गप्पा मारून झाल्या. सो आम्ही आता निघालो होतो आमच्या रूमकडे. तर रूम आम्ही भक्ती निवासमध्ये घेतली होती, 2 रूम्स घेतल्या होत्या. त्यानंतर एक 5 मिनिटात आम्ही पण रूममध्ये पोहोचलो. आमचा एक रात्रीचा स्टे होता तिथं आणि भक्ती निवास खूप मोठं आहे. तिथं खूप रूम्स खूप कमी रेट्समध्ये अवेलेबल असतात. सो तुम्ही पण तिथं जाऊ शकता. आणि अशा पद्धतीनं पहिलं ठिकाण एक छान पद्धतीनं पार पडलेलं आहे. बड्डे निमित्त माझं साईबाबांचं दर्शन झालेलं आहे, बाबूने साईबाबांचं दर्शन घेतलेलं आहे. त्यानंतर आम्ही सेकंड डे, आता होती निघायची वेळ. सो हा बघा आम्ही लास्टचा साईबाबांचा परिसर बघून घेतो आहे. सो आता आम्ही निघालेलो आहे आमच्या नेक्स्ट ठिकाणला. सो नेक्स्ट ठिकाण काय असेल ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेलच. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.